सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत। महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तमाम विद्यार्थी तयार करत आहेत आणि तयारी करत असताना कोणी कुठे फॉर्म भरायचा हा एक विषय खूप महत्त्वाचा येऊन मुलांना अडचणी देत आहे। तर गेले 3-4 दिवस आजारी होतो आणि मुलांचे एवढे मोठे मेसेज पडलेत की सर कुठे फॉर्म भरायचं तेच कळत नाही नेमकं, तर त्याविषयी गायडन्स करा। तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 साठी सगळ्यात पुढं आणि सगळ्यात जास्त गाजणारा जो काय जिल्हा होता तो म्हणजे मुंबई पोलीस। अक्षरशः पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण मुंबई पोलीससाठी महाराष्ट्रामध्ये टॉपचं मार्गदर्शन केलेलं होतं। जर बघायला गेलं तर फिजिकलचा कट ऑफ सुद्धा आपला 90+ जो आपण अगोदर सांगितलेला होता तो ऍज इट इज लागलेला होता आणि ओव्हरऑल मेरिट सुद्धा 95.40% जो काही ओव्हरऑल मेरिट होतं म्हणजे फिजिकल प्लस लेखी ती सुद्धा ऍज इट इज लागलेली होती। सो आता आपण महाराष्ट्र पोलीस भरतीतील जे सर्वात जास्त जागा आहेत त्या जागेचं पूर्णपणे फिजिकलचा कट ऑफ पूर्णपणे सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि कंपीकृत आरक्षणानुसार तुमचा जो काही कट ऑफ असेल तो फिजिकलचा कसा लागणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की माझी तयारी किती आहे आणि मी जर मुंबईला फॉर्म भरत असेल तर मी सेफ झोन मध्ये आहे का किंवा मी एखादी पोस्ट काढू शकतो का हे तुम्हाला समजून येईल। मी 4 दिवस झाला आजारी होतो पूर्णपणे, आता सुद्धा आहे तसं त्यात आणि मग तुमच्यासोबत आलेलो आहे आणि मग याच्या पुढे काय करायचं हा एक विषय आता। तर व्हिडिओ पहिला शेवट पण बघायचा आहे। पूर्ण सगळ्या जिल्ह्याच्या जागा आपण अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि याच्यापेक्षा वेगळा कट ऑफ काय लागणार नाही हे मात्र लिखित देऊन घ्यायचं आहे। परत एकदा सांगतोय, मुंबईच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अक्षरशः मेडिकल लिस्ट असेल, फायनल जॉईनिंग असेल, त्याच पद्धतीने डीव्ही असेल, तर सगळं आठवडा अगोदर 10 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत आपण पोहोच करतो। फक्त आणि फक्त 10 दिवस अगोदर 7 दिवस अगोदर सांगत होतो की ह्या तारखेला ह्या दिवशी तुमची लिस्ट टाकणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे वगैरे वगैरे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे। आता तुम्ही फक्त समजून घ्या की आपल्याला किती मार्क पडतात, मी मुंबईमध्ये फॉर्म भरतोय, मी सेफ आहे का किंवा मी जागा मारतोय का, विषय संपला। तुम्हाला समजून येईल, फक्त व्हिडिओ समजून घ्या। कॉन्स्टेबलचा पूर्ण कट ऑफ सांगतो फिजिकलचा, कॉन्स्टेबलचा, यानंतर सगळ्या पूर्णपणे सगळं चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळे कट ऑफ तुम्हाला मी सांगणार आहे। तो यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे। याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे। त्याच पद्धतीनं आत्ताच्या नवीन भरतीसाठी फक्त स्पेशली मुंबई पोलीसची तयारी करणारे जेवढे काही मुलं मुली असतील त्यांना एक सूचना देतोय की तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक स्पेशल टेलिग्राम चॅनल आपण तयार केलेला आहे फक्त मुंबईसाठी, कारण की मुंबईची एवढी अपडेट महाराष्ट्रामध्ये कुणी दिली नव्हती, एकट्या मी दिलेली होती 2022-23ची। फिजिकलचा असेल, लेखीचा असेल, मेडिकल असेल, जॉईनिंग असेल, सगळं दिलं होतं। त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पहिली अपडेट ही आपल्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। सो आपण आज बघणार आहोत की मुंबई पोलीस 2025 साठी फॉर्म कोणी भरायचा आहे, मुंबईसाठी फॉर्म कोणी भरायचा आहे आणि फिजिकलचा कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे अशा पद्धतीनं। सो अजूनही तुम्ही फॉर्म भरायचं थांबले असाल तर लक्षात ठेवायचं एक महत्वाचा विषय की 2022-23चा हा कट ऑफ स्वतः लिहून काढलेला होता स्वतःच्या अनुभवावरती आणि हाच कट ऑफ जो होता तो पुढे लागलेला होता, एवढं लक्षात ठेवायचं। हा कट ऑफ फिजिकल व्हायच्या अगोदर लावलेला होता, लक्षात ठेवायचं, आणि तो कट ऑफ ऍज इट इज लागलेला होता 90+% 92% काहीतरी लागलेला होता, एवढं लक्षात ठेवायचं। आणि यावेळी सुद्धा बघायचं कट ऑफ, त्याच कट ऑफ कसा लावला जातो हे पण तुम्हाला सांगतोय। एकंदरीत रिक्त जागा किती आहेत आणि त्याला असणारे कॉम्पिटिशन किती आहे यावरून आणि प्लस क्लायमेट आता सुद्धा बघायला गेलं तर आम्ही कोचिंग करतोय। सध्या ग्राउंड भरती पडले, फॉर्म भरायला चालू आहेत तरी सुद्धा ग्राउंड ओस आहेत, लक्षात ठेवायचं। म्हणजे विचार करा पोरं किती सिरियस घेतात। सो हे जे क्लायमेट आहे हे क्लायमेट का थांबलंय, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जाता निवडणुका संपणार, तोंडावरती फिजिकल पडणार आणि मग अवघड होणार। मग ह्या बिळातनं पळू का त्या बिळातनं पळू, मग शॉर्टकट काय करू, सप्लिमेंट घेऊ की स्टेरॉइड घेऊ का ते घेऊ, सपला विषय। सो अशा पद्धतीनं अजिबात चुकीच्या मार्गाला जाऊ नका। हा व्हिडिओ बघा, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल एक काम करायचंय, किती मार्क सांगितलेत बघा, कमी पडत असेल तर वाढवून घ्या आणि जर वाढले असतील तर अजून कसे वाढतील जेणेकरून सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढून जाईल, एवढं लक्षात ठेवायचं। सो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे। तर चालू करूयात आपण। एकंदरीत फिजिकलचा कट ऑफ मुंबई पोलीस 2025 फिजिकल फॉर्म कोणी भरायचं बघा। आता जे पूर्णपणे मार्किंग केलेले आहेत एवढे मार्क पडत असतील तर तुम्ही फॉर्म भरूनच घ्या, जरा कमी पडत असतील तर फिजिकल अजून वाढणार का, पुढे 2 महिन्यात आपल्याकडे, ह्या 2 महिन्यामध्ये समजून घ्या की फिजिकल वाढतंय का, येस वाढत असणार तर 100% फॉर्म भरून घ्यायचा आहे, ठीक आहे। बघूया कट ऑफच्या बाबतीत एकूण जागा मी म्हणत होतो गेल्या वेळी 2572 जागा होत्या, टोटल 2572 जागा होत्या 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये। यावेळी 2024-25 ला
2459 समथिंग अशा काहीतरी जागा आहेत. म्हणजे 2500 जवळपास आहेत, तरी सुद्धा 101 जागांचा फरक आहे. पण यावेळी बघायला गेलं तर 22, 23, 24, 25 ची वयवाढ दिल्यामुळं खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच पद्धतीनं एसटी कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि आदिवासी घटक जो आहे त्यांना सुद्धा 5 सेंटीमीटर सूट दिल्यामुळं यावेळी सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन असणार, लक्षात ठेवायचं. समज काय म्हणतोय. आणि त्याच पद्धतीनं 12वीची मुलं जी इन झाली त्याच्यामुळे सुद्धा ही स्पर्धा वाढणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हलक्यात कोणी व्हिडिओ घेऊ नका. वारंवार टच देतोय की किती सिरियस राहायला पाहिजे याचा सुद्धा विचार करा. ठीक आहे. तर फॉर्म कोणी भरायचं बघत आपण कशा पद्धतीनं आहेत बघा. ओपन, ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस, एससी एसटी, एसबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि बीजेए. आता बघा मुले, मुली, स्पोर्ट्स, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक्समॅन, पोलीस पाल्य, होमगार्ड, अनाथ आणि पदवीधर अंशकालीन अशा पद्धतीनं सगळ्यांचा कट ऑफ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करणार आहे. तर बघा मुले ओपन मुले बघा, ओपनचे सगळे कट ऑफ डायरेक्टली सांगतोय. नंतर ओबीसीचे, एससीबीसीचे, एसटीचे, एसबीसीचे अशा पद्धतीने सांगतोय. ओपन मुले 40 ते 42 मार्क, ज्यांचं फिजिकल 40 आणि 42 प्लस आहे त्या मुलांनी फक्त मुंबईला फॉर्म भरायचा आहे. त्याच्या आधी 36, 32, 34, 30 वाले जे आहेत ओपन साठी फॉर्म भरणार आहे त्यांनी विचारच करू नका. आणि जर भरायचं असेल तर लक्षात ठेवा अजून पण 2 महिने 7, 8, 10 मार्क वाढणार तर तुमच्याकडनं वाढणार असतील तर 100% फॉर्म भरा. सो अशा पद्धतीनं मुली बघा ओपनच्या 40 ते 42 सेल, ओपन स्पोर्ट्स वाले 36 ते 38, ओपन प्रकल्पग्रस्त 36 प्लस मायनस 1, 2. ह्या सगळ्या कट ऑफ मध्ये 1 ते 2 मार्क प्लस मायनस पकडा. ह्याच्यापेक्षा वेगळं काय कट ऑफ लागणार नाही, लक्षात ठेवायचं. 1 ते 2 मार्क प्लस मायनस. तर बघा भूकंपग्रस्त ओपन साठी 36 प्लस मायनस 1, 2. एक्समॅन 40 ते 42 प्लस ओपन साठी. पोलीस पाल्य 34 ते 36 ओपन साठी. नंतर होमगार्ड 38 ते 40 ओपन साठी. आणि अनाथ आणि अंशकालीन पदवीधर जे आहेत त्यांचा कट ऑफ हा जागेनुसार कमी जास्त होत असतो. कधी कधी पदवीधर अंशकालीनला जागाच काही नसतात किंवा जागा असतात पण उमेदवार नसतात, कारण की एवढे मोठे उमेदवार वयाने झालेत की आता ते फॉर्मच भरू शकत नाहीत. गेल्या वेळी सुद्धा मुंबई पोलिसला सगळ्यात पहिली बातमी मी दिलेली होती. 292 जागा ह्या पदवीधर अंशकालीनच्या ह्या ऍड होतील सर्वसाधारण मध्ये. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक सर्वसाधारण कास्ट जे आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जागा ऍड होणार आणि त्या जागा झाल्या आणि त्या पोरांना त्याचा फायदा झाला. यावेळी सांगतोय सगळ्यात पहिला की अंशकालीन पदवीधरचे उमेदवारच नसणार आहेत, त्यांच्या वाटेच्या ज्या जागे आहेत त्या प्रत्येक कास्टच्या सर्वसाधारण मुलामुलींना भेटणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आताच सांगतोय. ओके. तर बघा हे झालं ओपन कास्टचे सगळे आरक्षणावाईज कट ऑफ. ओबीसी बघणार होतो आता आपण. ओपन पण झालं. ओबीसी मुले 40 ते 42, ओबीसी मुली 40 ते 42, ओबीसी स्पोर्ट्स पर्सन असेल ते 36 ते 38च्या दरम्यान. नंतर ओबीसी प्रकल्पग्रस्त 36 प्लस मायनस 1, 2. ओबीसी भूकंपग्रस्त 36 प्लस मायनस 1, 2. ओबीसी एक्समॅन 40 ते 42 प्लस मायनस 1, 2. ओबीसी पोलीस पाल्य 36 प्लस मायनस 1, 2. ओबीसी होमगार्ड 38 ते 40 मार्कांवर लागणार. सो अशा पद्धतीनं हा झाला ओबीसी कास्टचा सर्व मुलामुलींचा कट ऑफ. आता एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसचा विषय एक न्यूनगंड झाला गेल्या वेळी की सगळ्यात कमी लागणार कट ऑफ, त्यावेळीचं प्रकरणच वेगळं होतं. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय होता. काही मुलांनी टोकनवरती फॉर्म भरला, घाबरून गेले, फिजिकल देता आलं नाही, काय होणार होतं माहित नव्हतं आणि पुढे जाऊन बरोबर तोंड कसे पडले. सिलेक्शन होऊन 60 मुलं सुद्धा घरात गेले. 3 महिन्याचं ट्रेनिंग होतं टोटली, त्या वर्दीवरतीच घेऊन गेले आणि डिस्क्वालिफाय केलेलं सुद्धा यावेळीचं उदाहरण लक्षात ठेवा. या गोष्टी विसरू नका. यासाठी कोचिंगमध्ये खूप मोठा अनुभव लागतो, एवढं लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने यावेळी एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसचा सुद्धा यावेळेस मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा जरी असला तर अजून सुद्धा क्लिअर नाही झाला असला तरी सुद्धा यावेळीचा कट ऑफ हे पाठीमागच्या वेळेच्या एवढाच लागणार आहे, हे विसरून जायचं आहे. आत्ताच सांगतोय एससीबीसी ईडब्ल्यूएस वाले गेल्या वेळी कट ऑफ कमी लागलेला होता म्हणून यावेळी फॉर्म एससीबीसीतनं सर भरू का, मी ईडब्ल्यूएस मधनं भरू का, हे जे विचार करलाय ते चुकीचे आहेत, लक्षात ठेवायचं. 28 मार्कांवरती आणि 30 मार्कांवरती कट ऑफ लागलेला होता, कारण 2022-23च्या अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर मराठा आरक्षणाचा हा विषय चर्चेचा होता. त्यावेळी गदारोळ सुद्धा झाला होता, म्हणून हा कट ऑफ वेगळ्या पद्धतीने झाला होता, कारण त्यावेळी डॉक्युमेंट भेटलेले नव्हते. यावेळीचं प्रकरण टोटली वेगळं आहे. त्यामुळं एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस लक्षात ठेवा. कट ऑफच्या बाबतीत एससीबीसी ईडब्ल्यूएस एकदम सांगतोय प्लस मायनस इकडे तिकडे 1-2 होतील. एससीबीसी मुले 34 ते 36 मार्कांवर, एससीबीसी ईडब्ल्यूएस मुले 34 ते 36 मार्कांवरती प्लस मायनस 1-2 पकडून चला. स्पोर्ट्स वाले एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस 34 ते 36,
नंतर प्रकल्पग्रस्त एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस 34 ते 36, नंतर भूकंपग्रस्त एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस कमीत कमी 34 ते 36 मार्काच्या जवळ लागेल, प्लस मायनस 1-2. एक्समॅन जे आहे एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस ते 38 ते 40 मार्कांवरती प्लस मायनस 1-2. नंतर पोलीस पाल्य एसीबीसी 34 ते 36 प्लस मायनस 1-2. होमगार्ड जे आहे ते 36 ते 38 मार्क प्लस मायनस 1-2. हे झालं एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस. पाठीमागच्या काही गोष्टी पण मी टच करून चाललोय, समजून जावा की हे आहे असंच लागणार, याच्याविषयी वेगळं काय होणार नाहीये. त्या पाठीमागच्या भरतीचा ज्याला इतिहास माहिती आहे तोच इथं गायडन्स करू शकतोय, नाही तर कोणतं सांगतोय माझा मित्र भराला माझी मैत्रीण भराला म्हणून चाललोय, त्याला स्वतःला ओळख किती मार्क आहेत मग जाऊन तिथं ठरव की काय करायचं आहे. ठीक आहे. नंतर एससी आणि एसटी कास्टचा कट ऑफ मी एकत्र सांगतोय, प्लस मायनस इकडे तिकडे कास्टनुसार 1-2 होतील. हे जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ जो काही जागा असतील तुमच्या प्रत्येक कास्टच्या जागा त्याच्यानुसार कमी जास्त होणार एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा एससी एसटी साठी मुलांसाठी कट ऑफ जाईल 36 ते 38 मार्कांवरती प्लस मायनस 1-2. मुली एससी आणि एसटी साठी 36 ते 38 मार्कांवरती प्लस मायनस 1-2. स्पोर्ट्स पर्सन 34 ते 36 मार्कांवरती प्लस मायनस 1-2. नंतर प्रकल्पग्रस्त एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 34 आणि 36 मार्कांवर. नंतर भूकंपग्रस्त लागेल 34 ते 36 मार्कांवरती प्लस मायनस 1-2. एक्समॅन साठी 34 ते 36 मार्कांवरती प्लस मायनस 1-2. नंतर पोलीस पाल्य जाईल 34 मार्कांच्या आसपास, 1-2 मार्क इकडे तिकडे. होमगार्ड 34 ते 36 मार्कांच्या दरम्यान, एवढं लक्षात ठेवायचं. हे झालं एससी आणि एसटी कास्ट साठी. नंतर आपण जातो एसबीसी कास्ट साठी. एसबीसी कास्ट मुले कट ऑफ जाईल मुलांसाठी 34 ते 36 मार्कांच्या दरम्यान. नंतर मुली एसबीसी 34 ते 36 मार्कांच्या दरम्यान. नंतर स्पोर्ट्स पर्सन एसबीसी साठी 34 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. प्रकल्पग्रस्त 32 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. भूकंपग्रस्त 34 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. एक्समॅन एसबीसी साठी जाईल 36 ते 38 मार्कांच्या दरम्यान. नंतर पोलीस पाल्य 34 ते 36 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. नंतर होमगार्ड जाईल 36 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. आता हे झालं एसबीसी कास्ट. मगापासून जेवढे काय कट ऑफ सांगतोय ते सगळे कट ऑफ हे गेले एवढ्या वर्षाच्या भरतीचा इतिहास आहे गायडन्सचा, ह्याच्यावरून सगळे सांगतोय, लक्षात ठेवा. सो पाठीमागचा सुद्धा 2022-23चा कागद मी आज शोधून काढलाय. अशा पद्धतीनं पुणे असेल, पुणे कारागृह असेल, जेवढे काही जिल्हे आहेत, जेवढे जास्त जागा आहेत त्या सगळ्याचा कट ऑफ आपण दिलेला आहे. त्या पद्धतीने आजपासून लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत. आता एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी एकत्र घेतोय. ह्याचा सुद्धा कट ऑफ जो आहे तो जाग्यानुसार प्लस मायनस 1-2 पुढे मागण्यात जाण्याची शक्यता एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी साठी बघा मुलांसाठी जाईल कट ऑफ 36 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. मुली 36 प्लस मायनस 1-2. स्पोर्ट्स वाले 34 प्लस मायनस 1-2. नंतर प्रकल्पग्रस्त 34 प्लस मायनस 1-2. भूकंपग्रस्त सुद्धा 34 प्लस मायनस 1-2. एक्समॅन साठी 36 प्लस मायनस 1-2. पोलीस पाल्य सुद्धा 34 प्लस मायनस 1-2 आणि होमगार्ड जाईल 36 प्लस मायनस 1-2. अशा पद्धतीनं एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी चा कट ऑफ लागणार आहे. आणि शेवटचा आणि फायनल कट ऑफ जाईल तो म्हणजे विजय ए. आता विजय ए साठी सुद्धा बघू शकताय. मुलांसाठी विजय ए 36 ते 38 मार्कांच्या दरम्यान. मुली विजय ए साठी 36 ते 38 मार्कांच्या दरम्यान. स्पोर्ट्स पर्सन 34 प्लस मायनस 1-2. प्रकल्पग्रस्त 34 प्लस मायनस 1-2. भूकंपग्रस्त 34 प्लस मायनस 1-2. एक्समॅन सुद्धा 34 प्लस मायनस 1-2. पोलीस पाल्य 34 प्लस मायनस 1-2. होमगार्ड साठी जाईल तो 34 मार्कांच्या दरम्यान प्लस मायनस 1-2. अशा पद्धतीनं हे झाले टोटल सगळे कास्टचे सर्व सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार आणि त्याच पद्धतीने कम्पिक्यूट आरक्षणानुसार यावेळेचा फिजिकलचा कट ऑफ तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेला आहे. आणि अनाथ आणि पदवीधर अंशकालीनचा कट ऑफ ह्याच्या आधी पण सांगितलं, आता पण सांगतोय. हा कधी जास्त लागतोय, हा कधी कमी लागतोय. सो हा कमीत कमी 34 मार्कांच्या आसपास हा जो कट ऑफ आहे अनाथ आणि पदवीधर अंशकालीन तो अशा पद्धतीने लागणार आहे. एकंदरीत हा कट ऑफ बघा 2572 जागा ह्या 2022-23ला, यावेळी 2459, 2024-25 साठी मुंबई पोलिसला फॉर्म कोणी भरायचा, ज्यांचे मार्क मगापासून सांगतोय. हा परत एकदा व्हिडिओ बघा आणि त्यावेळी समजून घ्या की ह्या कट ऑफ मध्ये जेवढे काय मार्क असतील तेवढे पडत असतील किंवा त्याच्यापेक्षा 2, 3, 4 मार्क जास्त पडतील 100% तुम्ही फॉर्म भरू शकताय. पण लेखीची तयारी तुम्हाला आतापासून करायला पाहिजे, कारण की लेखीमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जरी तुमच्या कट ऑफ पेक्षा जरी 4 मार्क जास्त घेतले, 6 मार्क जास्त घेतले तर तिकडे लेखीमध्ये
सुद्धा 50-50 मार्कांचा फरक पडू शकतो. कारण रेशोज बघायला गेलं तर 1:2 आहे. 50 मार्काला फिजिकल, 100 मार्काला लेखी. 50 पैकी 50 जरी पडले आणि तिकडे जर तुम्हाला 40 पडले तर 90 झाले. एखाद्या मुलग्याला 40 पडले फिजिकलला क्वालिफाय झाला आणि तिकडे जरी 90 पडले तर 130 मार्क झाला तो क्वालिफाय होणार आणि तो 90 मार्कांवरती डिस्क्वालिफाय. सरळ सरळ गणित आहे. त्यामुळे लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. आजपासून लेखीची पण जोरात तयारी करा. हा कटअप आवडला असेल तर आताच आपल्या या व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनल पहिला सबस्क्राईब करा. कारण की मुंबईसाठी आपल्या एवढी अपडेट महाराष्ट्रामध्ये कोणी देत नाही. पाठीमागचे सगळे व्हिडिओ बघायचे जेवढे काही चॅनलवरती आहेत. जवळजवळ 1800+ व्हिडिओ झाल्यात. त्यातले 1000 व्हिडिओ हे 1000 ते 1200 व्हिडिओ हे मुंबई पोलीसवरती असेल लक्षात ठेवायचं. कारण की सगळ्या याद्या आणि सगळ्याच्या सगळं आठवडा आणि 10 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये एकमेव चॅनल तुमच्यापर्यंत पोहोच करत होता. पाठीमागचे दिवस आठवा. फक्त जे सोबत आहेत त्यांना माहित आहे की मुंबई पोलीसला एकमेव गायडन्स करणारा मी होतो. आताही मीच असणार आहे. थोडी तब्येत डाऊन असल्यामुळं 4 दिवस तुमच्यापासून लांब आहे, पण आज परत उभा राहिलोय. इथनं पुढे सगळ्या जिल्ह्यांचे सगळे कटअप तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि फॉर्म भरायला सुद्धा मदत करणार आहे. आजपासून जोरात फॉर्म भरा. लेखीसाठी सुद्धा आपण मदत करतोय. गेल्या वेळी लेखीला 2022-23 पोलीस भरतीला लक्षात ठेवायचं आपण जवळजवळ 4500 क्वेश्चनची पीडीएफ होती आणि त्यावेळी 53 क्वेश्चन आलेले होते आणि यावेळी 15,000+ प्रश्नसंच आहेत. टोटल 15,000+ प्रश्नसंच आहे आणि ह्या पीडीएफ मध्ये जवळजवळ 2000+ पानांचा समावेश आहे. ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 36 जिल्ह्यांची पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5च्या घटकांसाठी पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल आणि कारागृह असेल, तुम्ही 36 जिल्ह्यांच्या कोणत्याही घटकांची पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे 15,000+ प्रश्नसंच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलो आहोत. या पीडीएफ सोबत तुम्हाला सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत. मराठी ग्रामर असेल, गणित, बुद्धिमत्ता असेल, GK GS चे सगळे विषय पूर्ण केलेले आहेत. पाठीमागचे सगळ्या प्रश्नपत्रिका पूर्ण सगळ्या जिल्ह्यांचे सोडून दिलेले आहेत. पोलीस प्रशासन आणि जिल्हा वाईज महत्वाचे प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं पदावाईज तुमचे जे काही तांत्रिक प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. अशा पद्धतीने काही शिल्लक ठेवलं नाही. सरावासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनचे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं ह्यावेळेच्या पोलीस भरतीसाठी काय येईल याचा विचार करून अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा तुमच्यापर्यंत दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं 1984-85च्या दरम्यानपासून ते आतापर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे जे काय अतिसंभाव्य प्रश्न असतील, जे काही महत्वाचे प्रश्न आलेले आहेत पेपरला, ते सगळे याच्यामध्ये टाकलेले आहेत. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा 15,000+ प्रश्नसंच पीडीएफ असलेला एकच तुम्ही पीडीएफ जर घेतली, ही पीडीएफ तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये भेटणार आहे. या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एकच मेसेज करा, आत्ताच्या आत्ता तुम्हाला लगेचच पीडीएफ भेटणार आहे 5 मिनिटांमध्ये. सो या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा आपण मोफत दिलाय, ज्याच्यामध्ये 100 मीटर असेल, 800 मीटर असेल, 1600 मीटर असेल, 3 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल, शॉर्टपुट थ्रो असेल किंवा लॉंग रन असेल, तुम्ही कोणताही वर्कआउट करा. तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा 3 पानांचा असा काही उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अतिशय महत्वाचा असा डायट प्लॅन दिलेला लक्षात ठेवा. सो हे 99 रुपयाचा डायट प्लॅन प्लस जे काय 15,323 प्रश्न असलेली पीडीएफ सुद्धा आहे. हे सगळं किंमत बघायला गेलं तर 700 रुपये होते. आपण देतोय फक्त 399 रुपयाला. घर बसल्या तुम्ही 1 टाइम परचेस करायचा आहे. डिलीट वगैरे काय होणार नाही. हिची जोपर्यंत हिची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. जर चुकून डिलीट झाला तर पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा आपल्याला, त्यावेळी सुद्धा तुम्हाला मोफत देणार आहे. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. 1 टाइम घ्यायचं, कितीही वेळ वाचा, काही करा. डिलीट वगैरे झालं तर परत एकदा तुम्हाला मोफत भेटणार, लक्षात ठेवायचं. तर ज्याला ह्यावेळी इतिहास करायचा लक्षात ठेवायचं. स्पेशली मुंबई पोलीससाठी सगळ्यांना माहिती आहे हा चेहरा 19, 21, 22, 23 आणि परत आलोय ह्या आताच्या 24-25च्या पोलीस भरतीसाठी. कोणी टेन्शन घेऊ नका. डिपार्टमेंटची अप टू डेट सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे. फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याच पद्धतीनं मुंबईचा नवीन ग्रुप आपण चालू करतोय मुंबई पोलीस भरती 2025 साठी. सर्व मुला मुलींनी आता जॉईन करून घ्या. तिथं सगळे अपडेट लवकर 15 दिवस 20 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपला चॅनल करणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं ज्याला मुंबईला यावेळी काळ गाजवायचा आहे, सगळ्यात जास्त निकाल मुंबईला सुद्धा आपल्याला आलेले होते. कारण 4,500ची पीडीएफ त्यावेळी होती आणि त्यावेळी गणित बुद्धिमत्ता सोडून आपण 50% वरती गेम खेळायला होता. आणि लक्षात ठेवा यावेळी सगळे विषय घेतलेले आहेत. सगळे विषय आणि 15,000+ प्रश्नसंचाचा पीडीएफ आहे. त्यावेळी 4,500 होता, यावेळी 15,000 लक्षात ठेवायचं. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच या पीडीएफ जर पाहिजे असेल तर या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटणार, लक्षात ठेवा. किती वेळा या काही करा. आता संधी आहे, परत संधी नाही. यानंतरची पोलीस भरती 2027-28 ला असणार आहे. लक्षात ठेवा त्यावेळी 8 ते 9,000 जागा असतील आणि भरतीला स्पर्धा किती असतील विचार करा त्यावेळी. म्हणून सांगतोय अशी भरती परत होणार नाहीये. त्यामुळं ज्याला यावेळी वर्दी मिळवायची आहे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे.
शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.